मित्रांनो, सी-ई-टी आता वर्षातून 2 वेळेस घेतली जाणार आहे. खरं आहे का? हो, खरं आहे. 2026 पासून सी-ई-टी एक्झाम वर्षामध्ये 2 वेळेस होणार आहे. आता जे विद्यार्थी 11th आहे त्यांना 2026 मध्ये सी-ई-टी 2 वेळेस द्यावी लागणार आहे आणि त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम मार्चमध्ये होणार. त्याच्यानंतर दुसरा जो पेपर आहे तो मेमध्ये होणार आहे. आणि मेन ह्याच्यामध्ये चांगली गोष्ट म्हणजे तुमचे या दोन्ही एक्झाममध्ये ज्या पेपरमध्ये तुमचे चांगले मार्क्स आहेत तेच मार्क्स तुमचे ग्राह्य धरले जाणार आहेत. तर तुम्हाला जर समजा मेच्या किंवा मार्चच्या दोन्हीपैकी एका पेपरमध्ये ज्या पेपरमध्ये जास्त मार्क्स असतील त्याच्यावर तुम्हाला ॲडमिशन भेटेल, तेच तुमच्या मेरिटमध्ये कन्सिडर केले जाईल. आणि कोण विद्यार्थी आणि ह्याच्यामध्ये दुसरा एक फायद्याचा असा निर्णय आहे की तुम्ही असं कंपल्सरी नाही आहे की दोन्ही पेपर द्यायचं. दोन्हीपैकी कुठलाही एक पेपर देऊ शकतात की तुम्हाला 2 पेपर द्यावेच लागणार आहे. तुम्ही मार्चचा तुम्ही ठरवलं जर मार्चचाच फॉर्म भरायचा आहे किंवा मेचाच फॉर्म भरायचा आहे तर मेचाच भरू शकतात. आणि मेन म्हणजे मार्चमध्ये तुमचा अभ्यास चांगला झाला नाही तर तुमच्या मेच्या सी-ई-टीमध्ये चांगले मार्क आले तर तुम्हाला मेच्या सी-ई-टीचेच मार्क ग्राह्य धरले जातील. आणि दुसरं म्हणजे आधी असं कुठलीच एक्झाम 2 वेळेस होत नव्हती. फक्त जे-डबल-ई एक्झामची सेंट्रल गव्हर्नमेंटची 2 वेळेस यायची. पहिली प्री आणि मेस. तसंच आता होणार आहे. आणि मेन म्हणजे कोण सी-ई-टी देतात त्याचे पी-सी-बी, पी-सी-एम-बी आणि जनरल ग्रुपवाले किंवा एम-बी-एसाठी असे जे ॲग्री असते, फार्मसी असते, इंजिनिअरिंग साईट, एम-बी-ए साईट ह्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट सी-ई-टी एक्झाम घेतं. तर सी-ई-टी आता वर्षातून 2 वेळेस होईल. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.